आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत। आत्ताच महाविकास आघाडीची विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बैठक पार पडली। 17 जागा आहेत। राष्ट्रवादीला किती जागा पाहिजेत? आतापर्यंत तुमच्या पक्षाला किती जागा पाहिजेत याची काय मांडणी झालेली आहे बैठकीमध्ये? आज 17 जागेच्या संदर्भामध्ये पहिली बैठक आमची झालेली आहे। 1 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे। प्राथमिक चर्चा आमची झालेली आहे। त्यामध्ये काँग्रेस असेल, त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा आमचा पक्ष असेल, या तिघांची चर्चा झाली। सुप्रियाताई आम्ही सगळे, दानवे होते, मिलिंद नार्वेकर, अनिल परब होते, त्याचबरोबर या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ होते। आम्ही सगळे बैठक करून चर्चा झालेली आहे। बऱ्याच गोष्टीवर एकमत झालेलं आहे। 1-2-3 जागेमध्ये दोन्ही पक्ष काही ठिकाणी एकमेकांशी मागणी करता ही जागा आम्हाला मिळावी। मला एक बरं आहे की आजच्या घडीला ही सगळं बहुमत, पाचवी बहुमत, त्यानंतर फोडाफोडी, आर्थिक समीकरणं, म्हणजे बहुमत असताना सुद्धा नगरसेवक पळवावे लागतात, अशा प्रकारची भीती, कदाचित विरोध होईल, कदाचित डिवायडेशन होईल, कदाचित महायुतीमध्ये एकमत होणार नाही, ह्या माध्यमातून चाललेला असताना सुद्धा आमचा पक्ष, सगळे पक्ष लढाई करायची आणि यांना विरोध करायचा, म्हणून आमचं एकमत 29 तारखेला होईल। पण एकमत होईल अशी तुमची इच्छा आहे, परंतु त्या काही 2-3 जागा आहेत त्या फार कटुटेच्या आहेत असं समजतात आणि त्या अजिबात होणार नाही। एकमताने 29 तारखेला फायनल झालेला आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला किती जागा हव्यात? 17 पैकी कशाला सांगू, 29 तारखेला सांगतो। नाही, म्हणजे बार्गेनिंग कशी सुरू आहे सध्या? अजिबात नाही, चांगली बार्गेनिंग आहे आणि चांगल्या प्रकारचा आपण त्या ठिकाणी किती जागा लढवणार? 17 पैकी महाविकास आघाडी किती जागा लढवणार? सगळ्याच्या सगळ्या लढवणार महाविकास आघाडी। निवडून किती जागेवर याल काय निश्चित वाटतं? निवडणुकीचा आम्ही विचार करत नाही, त्यांना विरोध करायला पाहिजे या मुद्द्यातून आम्ही लढतोय। आणि या मुद्द्यातून लढत असताना पुढे काय अजून घडतंय ते बघून मग काही समीकरणं बदलतील। शिंदे सर, जर पाहिलं ही निवडणूक पाहता फार महत्वाची आहे, म्हणजे परिषदेवरती अनेक जागा ज्या आहेत त्या तुमच्या देखील आहेत, परंतु ह्या ठिकाणी ह्या ज्या घडामोडी पाहता सत्ता म्हणजे तुमच्याच पक्षातले अनेक जण फोडायचा विचार जे ते केलेला पाहायला मिळतोय। काँग्रेसचे देखील काही नगरसेवक गेलेले आहेत, त्याचबरोबर शिवसेना म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे देखील काही जण कुठेतरी दुसऱ्या वाटेवरती असताना पाहायला मिळतात। नेमकं हे सगळं आलबेल होईल आणि एकंदरीत विजयाचा सांगावंसं वाटतं की भाजपमध्ये स्वतःचे कार्यकर्ते आहेत का नाही, त्यांचे कार्यकर्ते इतके कष्ट करतात आणि बाहेरून आलेल्या लगेच तशा प्रकारची संधी देतात, म्हणजे बहुमत असताना सुद्धा देणं, म्हणजे त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी पक्ष उभा केला, त्यांच्यावर अन्याय करणार आहे। काही लोक आमच्या पक्षातले, अजून मला कळलेलं नाही, ज्यावेळेला ते निर्णय घेतलेला असेल, प्रवेश केलेला असेल, तेव्हा मी सविस्तरपणे त्याच्यावर बोलेल। मला वाटतं की आजच्या घडीला भाजपच्याच कार्यकर्त्यांनी विचार करणं गरजेचं आहे की एवढं पूर्ण बहुमत असताना सुद्धा आपल्या असलेल्या 25-30 वर्षाच्या कार्याला जर कुठं बाजूला ठेवून काही लोकांना घेण्याचा प्रयत्न होत असेल तर तो त्यांच्यावर अन्याय करणार आहे, म्हणून त्या पक्षाने आता त्यांच्या प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विचार करणं गरजेचं आहे। पण ह्या निवडणुकीमध्ये तरी घोडेबाजार थांबवावा अशी अनेकांची इच्छा असते, परंतु हा घोडेबाजार कधीच थांबला नाही। म्हणणं असं आहे की पूर्ण बहुमत असताना, पाचवी बहुमत असताना का घोडेबाजार केला जातो मला कळत नाही। पण असं आहे की सगळंच आपल्या पोटाखाली घ्यायचं, म्हणजे मतदारांना फोडायचं, पहिलं निवडणुका जिंकायच्या, आमच्याकडून निवडून आलेल्या लोकांना सुद्धा मग आमिष दाखवले जातात, नगरसेवक झालेल्यांना आमिष दाखवले जातात, म्हणजे लोकशाहीच्या ऐवजी पूर्ण आम्ही सगळे हुकुमशाहीने चाललेलो आहोत। जनता आहे, बघते, योग्य वेळी त्याच्या बाबतीमध्ये 100% उठाव होईल। लोकांना निवडून दिल्यानंतर लोक पैसे घेऊन फुटतात हे जेव्हा जनतेला कळेल तेव्हा लोक गरीबाला सुद्धा निवडून देते असा इतिहास करते। प्राजक्त तनपुरेंसंदर्भात तर वेगळीच भूमिका आहे, कारण की जेव्हा त्यांना निवडणूक लढवायची होती तेव्हा अगदी म्हणजे ते जोरात मैदानात उतरले, त्यानंतर मग काही भाजपचे बडे नेते त्यांच्याशी संवाद साधायला आले, डोळ्यातून पाणी निघेपर्यंत कार्यकर्ते रडले। आज परिस्थिती पुन्हा कुठेतरी ते भाजपच्या वाटेवरती जात आहेत असं कळतंय। पक्षांतर जर कारवाई होणार आहे का जरा, म्हणजे त्यांच्याकडे अजूनपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची तशी चर्चा केलेली नाही। ज्या दिवशी तो निर्णय होईल त्यावेळी मी सविस्तरपणे त्याच्यावर आपलं मत मांडेल पक्षाचं। राहिला प्रश्न मी मगाशीच सांगितलेला आहे की नगर जिल्ह्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष उभं केला भाजपचा, त्याच्याऐवजी नगर जिल्ह्यामध्ये आता आहेत कोण? काँग्रेस, राष्ट्रवादी, ह्या सगळ्यांना घेऊन भाजप जर चालत असेल तर ज्यांनी त्या सत्ता नसताना कष्ट केलेले आहेत त्या लोक अन्याय होणार आहे। बरं, आज नगरमध्ये त्यांना पूर्ण बहुमत आहे ना, ते बहुमत असताना सुद्धा मग अशा प्रकारची चर्चा होत असेल
तर भाजपच्या कार्यकर्त्या अन्याय होतोय हे मला दुर्दैवाने विरोधात असताना सांगावं लागतं. भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी मग तुमचे दार मोकळे असतील का जर विचार पडला तर? चांगला कार्यकर्ता असेल आणि अन्याय होत असेल तर त्याचं स्वागत मी करेन.